नमस्कार, मी रेश्मा पवार. तर आज आपण जाणार आहोत अजून एका पार्कमध्ये. हे पार्क पण क्वार्टरपासून खूप जवळ आहे, 5 मिनिटाच्या अंतरावर. तर आम्ही चाललो होतो नेताजी सुभाषचंद्र बोस पार्कला. रिचाला पार्कमध्ये खेळायला खूप आवडते, म्हणून म्हटले चला जाऊन येऊया, रिचा पण खेळेल थोडा वेळ. या पार्कमध्ये बोटिंग वगैरे करायचं होतं, ते तुम्हाला दिसेल पुढे व्हिडिओमध्ये. हे पार्क रात्रीचं खूप छान दिसते, लाइटिंग वगैरे आहे. आम्ही 6 वाजता गेलतो, तर एवढे जास्त कोणी लोक नव्हते तिथे. पण जसं अंधार पडेल तसं एवढी गर्दी व्हायला लागली होती ना, जत्रा भरल्यासारखी. मला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मला तर ही पार्कमध्ये झाडी बघूनच मनाला खरंच खूप छान आणि प्रसन्न वाटते. यात मोटरीने पाणी सोडलेलं आहे बोटिंग करण्यासाठी. पलीकडच्या साईडला इकडे मोटर आहेत आणि तिथूनच खालून पाणी सोडलेलं आहे खास बोटिंग करण्यासाठी. आम्हाला काही बोटिंग करायची नव्हती, चला म्हणलं उगाच फिरून येऊया, पूर्ण राऊंड मारून येऊया. 6 वाजले होते तरी पण ऊन काही कमी होईना. बघा कसलं ऊन लागत आहे. पार्कमध्ये येण्याचं एकच कारण, ही झाडे बघा, झाडे आणि इथली हिरवळ बघून मनाला एवढं छान वाटते ना का. आणि ते 2 खारुताई आहेत. रिचा त्यालाच किती वेळ बघत बसली होती. आणि या पार्कमध्ये स्वच्छता पण होती, कुठे तुम्हाला एक कागद पण दिसणार नाही किंवा घाण नाही, काही नाही. एवढी माणसं येतात तरी पण. खूप फिरलो आम्ही. ही झाडं सेम नारळासारखीच आहेत. मात्र वाटलं अगोदर हे नारळाची झाडं आहेत काय, नंतर कळाले ही शोची झाडं आहेत. त्या झाडांचं नाव काय आहे तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हे पण पार्क खरंच खूप मोठं आहे. वॉकिंग करण्यासाठी हे पार्क आहे. या पार्कमध्ये भरपूर पाणी सोडलेलं होतं. इकडे गावापेक्षा जास्त उन्हाळा आहे, त्यामुळे तिथे पाणी सोडलेलं होतं. तिकडे पलीकडे मुले स्केटिंग करत आहेत आणि इथे बसण्यासाठी आहे, रात्रीचं योगा वगैरे करण्यासाठी आहे. इथे रिचाला थोडा वेळ खेळवले. इथे तुम्हाला दिसतच असेल बघा कसली गर्दी झालेली आहे. नुसता दिवस मावळायला लागलेला आहे तरी पण गर्दी एवढी झाली ना बसच. रात्रीचं तर उभा राहायला जागा नसते, एवढी गर्दी असते. आणि हा सनसेट बघा किती छान दिसत आहे. सगळं फिरून वगैरे आलो आणि इथे येऊन थोडे व्हिडिओज आणि फोटोज काढले. तर इथे होते नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा. आणि हा पुतळा खरंच खूप छान बांधलेला आहे आणि खूप मोठा पण आहे. हा मेन गेट आहे, तुम्ही बघू शकता किती माणसं यायला लागलेली आहेत आणि जायला लागलेली पण तेवढीच आहेत. या टायमिंगला वातावरण खरंच खूप छान झालेलं होतं आणि आम्ही त्याच टायमाला निघालेलो होतो, कारण गर्दी भरपूर होणार होती. इथे वरती बघा कबूतर कसा बसलेला होता, तोपर्यंत उडून गेला. तर आम्ही निघालो आता घरी. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.